गौरी सूर्यवंशी, एस मराठी मध्ये आपलं स्वागत। वळूया आजच्या बातमीकडे। ज्येष्ठ नागरिक संघ दिंडोरी यांच्या वतीने 5 सप्टेंबर शिक्षक दिन उत्साहात साजरा करण्यात आला। यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष बी.आर. राजे होते। या कार्यक्रमात जनता इंग्लिश स्कूलचे प्राचार्य शरद शेजवळ, ज्येष्ठ शिक्षक संतोष कथार, क्रीडा शिक्षक जीभाऊ देवरे, बाळासाहेब रायते, एस.व्ही. शेट्टे, योगेश गांगुर्डे, बाळासाहेब निकम सर, प्रशांत शेळके सर आदींचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला। यावेळी ज्येष्ठ नागरिक संघाचे बी.आर. राजे, प्रमोद पाटील, सय्यद सर, दिलीप शिंदे, दगुजी सोनवणे सर, गांगोडे सचिव, सुदामराव शिंदे, वसंतराव बस्ते, बाबूराव अवसुंदे, लक्ष्मण पवार, माणिकराव देशमुख, संतू मोरे, अण्णासाहेब कदम आदींसह ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्राचार्य शरद शेजवळ सरांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की ज्येष्ठ नागरिक संघाने आम्हा शिक्षकांचा गौरव करून आमच्यावर एक ऋणच लादले आहे। समाजातील प्रत्येक क्षेत्राचा पाया शिक्षक आहे, परंतु या पायाला मान्यता देणारे, त्यांचे स्मरण ठेवणारे आपण ज्येष्ठ नागरिक आहात, याबद्दल आम्ही मनपूर्वक ऋणी आहोत। या प्रसंगी त्यांनी शिक्षकच्या नात्याने समाज घडविण्याची जबाबदारी, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक असलेली शाळा, गाव, पालक यांची त्रिसूत्री आणि आजच्या काळात शिक्षकांची भूमिका यावर सविस्तर भाष्य केले। त्यांनी ज्येष्ठ नागरिक संघाच्या या उपक्रमाचे कौतुक करत आपल्या शुभेच्छा आणि आशीर्वाद हेच आमचे खरे बळ आहे असे सांगितले। कार्यक्रमात ज्येष्ठ शिक्षक संतोष कथार, जीभाऊ देवरे, बाळासाहेब रायते यांनीही मनोगत व्यक्त करून शिक्षक दिनाचे महत्त्व अधोरेखित केले। ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने सुदामराव शिंदे, माजी केंद्र प्रमुख सय्यद सर यांनी मनोगत व्यक्त करून ज्येष्ठ नागरिक व शिक्षक दिनाचे महत्त्व सांगितले। कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष बी.आर. राजे यांनी सर्व धर्म समभाव या विषयावर मार्गदर्शन करून विविध भाषेत मनोगत व्यक्त करताना ज्येष्ठ नागरिक संघाचे कार्य व शिक्षक दिनाच्या निमित्ताने शिक्षकांचा गुणगौरव करण्याचा उद्देश सांगितलाय व उपस्थितांना मार्गदर्शन केलंय। शेवटी उपस्थित मान्यवरांच्या शुभेच्छा व सत्कारामुळे शिक्षक दिन अधिक स्मरणीय ठरला। सूत्रसंचालन दगुजी सोनवणे यांनी तर आभार दिलीप शिंदे यांनी मानले। एस मराठी न्यूज साठी प्रतिनिधी संतोष कथार, दिंडोरी। अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।